नमस्कार मित्रांनो, हेडहंटर टेकी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. मागच्या व्हिडिओमध्ये आपण फॉरेक्स ट्रेडिंग सेटअप कसा असावा याबद्दल चर्चा केली होती. आजच्या टॉपिकमध्ये फॉरेक्स ट्रेडिंगची सुरुवात करताना काय काय गरजेचे आहे हे बघणार आहोत. फॉरेक्स मार्केट हे जगातील सगळ्यात मोठं मार्केट आहे, त्यामुळे यामध्ये सुरुवात करताना पूर्ण माहिती घेऊनच सुरुवात करा. सगळ्यात आधी म्हणजे करन्सी पेअर, पिप्स, स्प्रेड, लेव्हरेज आणि मार्जिन हे काय आहे ते आधी समजून घेतलं पाहिजे. या बेसिक गोष्टी समजून घेण्यासाठी फॉरेक्स ट्रेडिंग बिगिनर्स बुक्स किंवा अजून खूप प्रकारची बुक जी ऑनलाईन अवेलेबल आहेत ते रीड करा. त्यामुळे आपल्याला लाँग टर्मसाठी याचा फायदा होईल. ब्रोकर जेव्हा तुम्ही बेसिक माहिती समजून घ्याल त्यानंतर ब्रोकर कोणता असला पाहिजे त्यासाठी वेगवेगळे ब्रोकर्सची रिव्ह्यू बघा, त्याची ट्रेडिंग प्लॅटफॉर्म बघा, ते कोणत्या गोष्टी ऑफर करतात ते बघा, सर्व गोष्टी समजून घ्या. ब्रोकर चूज केल्यानंतर तुम्ही डेमो अकाउंट ओपन करा आणि डेमो अकाउंटवर कमीत कमी 1 महिनाभर तरी प्रॅक्टिस करा. त्यानंतर रिअल अकाउंट ओपन करा आणि त्यामध्ये एक छोटी अमाऊंट डिपॉझिट करा. उद्देश तुमचा फक्त पैसा कमवणे नसला पाहिजे. तुम्ही जेवढे नॉलेज गेन कराल तेवढे तुम्ही लवकर शिकाल. ट्रेडिंग प्लॅन. तुम्हाला मार्केटमध्ये लाँग टर्मसाठी टिकून राहायचं असेल तर तुमच्याकडे एक विजन आणि प्रॉपर ट्रेडिंग प्लॅन असायला पाहिजे, तरच तुम्ही मार्केटमध्ये लाँग टर्मसाठी टिकून राहू शकाल. आज ट्रेडिंग सुरुवात केली आणि पुढच्या महिन्यापासून पैसे कमवायला लागेल हा विचार तर मनातून आधीच काढून टाका. प्रत्येक गोष्ट शिकायला वेळ लागतो. इकडे पण तुम्हाला खूप वेळ द्यावा लागेल. तुम्ही जर रिस्क टेकर असाल तरच ही फील्ड तुमच्यासाठी आहे. रिस्क पण कशी तर कॅल्क्युलेटेड रिस्क असायला पाहिजे. तुम्ही तुमची स्टॉप लॉस, टेक प्रॉफिट लेवल सेट करा. डिपॉझिट अमाऊंट. जेव्हा तुम्ही लाईव्ह मार्केटमध्ये सुरुवात कराल तेव्हा छोट्या अमाऊंटमधून डिपॉझिट करा. तुम्ही पैसे कमवण्याकडे जास्त लक्ष न देता प्रोसेसला कसे फॉलो करता येईल याकडे जास्त लक्ष द्या. तुम्ही सुरुवातीला जास्त पेअर्स घेऊ नका. ज्या मेजर पेअर आहेत त्यास आधी परफेक्ट करा. एकदम छोट्या लॉटवरती सुरुवात करा म्हणजे लाईव्ह मार्केटचा अनुभव घेता येईल. ट्रेडिंग प्लॅन एक्झिक्यूट. जेव्हा तुम्ही एखादी ट्रेड लावत असाल तेव्हा बाय लिमिट, बाय स्टॉप, सेल लिमिट, सेल स्टॉप, स्टॉप लॉस, टेक प्रॉफिट या गोष्टी समजून घेऊन मग ट्रेड एक्झिक्यूट करा. सर्वात इम्पॉर्टंट म्हणजे प्रत्येक ट्रेडला स्टॉप लॉस लावा, कारण मार्केटमध्ये कधीही काहीही होऊ शकतं. एनिथिंग कॅन हॅपन. ट्रेडिंग जर्नल. एक ट्रेडिंग जर्नल बनवणे खूप इम्पॉर्टंट आहे. त्यामुळे तुमच्याकडे एक रेकॉर्ड असू शकतो की आपण कोणत्या डेटला ट्रेड घेतलेली, एका दिवसातून किती ट्रेड घेतल्या, कोणत्या पेअरवरती घेतली, ट्रेड घेण्यामागचा रिझन काय होता, कोणत्या अनालिसिसच्या बेसवर ट्रेड घेतलेली, या सर्व गोष्टी समजतात आणि हळूहळू आपल्याला आपल्या चुका समजतात. आपण जर्नल रोज रिव्ह्यू करायचं, त्यामुळे आपल्याला आपण कोणती गोष्ट बरोबर करतोय आणि कोणती गोष्ट चुकीची करतोय हे समजते. मार्केट न्यूज. मार्केटमध्ये आपल्याला अपडेट राहणे गरजेचे आहे. फॉरेक्स मार्केटच्या न्यूज बघण्यासाठी वेगवेगळे फॉरेक्स कॅलेंडर अवेलेबल आहेत. त्यांचा उपयोग करून न्यूज काढू शकता. ट्रेडिंग स्ट्रॅटेजीज. मार्केटमध्ये खूप स्ट्रॅटेजीज आहेत. जर बिगिनर असाल तर एक स्ट्रॅटेजी घेऊन तिला खूप वेळ स्टडी करा, तिला बॅकटेस्ट करा. हळूहळू स्वतःमध्ये अपडेट यायला लागेल. तर हे आपण स्टेप बाय स्टेप फॉरेक्स ट्रेडिंग सुरू करताना काय काय माहिती असणे गरजेचे आहे या टॉपिकवर डिस्कस केलेलं आहे. जर तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल तर डू लाईक, शेअर, सबस्क्राईब माय चॅनल. थँक्यू.